नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आता देवदर्शनाला सुरुवात केलेली आहे. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन मी आता सुरुवात करतोय परळ इकडनं. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत परळचा महाराजा, जी एकदम कम्प्लीट बॅलेन्सिंग मूर्ती आहे. त्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळणार आहे परळचा सम्राट, मग इतर परळचा राजा आणि मग अजून काही जे परळ विभागातले जे गणपती बाप्पा आहेत त्याचं आपण दर्शन करणार आहोत. पाऊस थोडासा आता थांबलेला आहे, पण पटकन जेवढे जमतील तेवढे गणपती मी बघून घेतो आणि तुम्हालाही ते दर्शन होणार आहे माझ्यासोबत. हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही आणि ज्यांना चालता फिरता येत नाही, तर त्या लोकांसाठी खास हा व्हिडिओ मी बनवत असतो. हे जे सिरीज असते, ही गणेशोत्सव दर्शनाची जी सिरीज असते, तर नक्कीच त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना घराबाहेर पडता येत नाही, काही कारण असतो किंवा कुठेतरी बिझी वगैरे असतं, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद व्हिडिओ बघताय म्हणून. जय गणेश. तर आता परळचा महाराजा बघूया आपण कसा आहे ते. परळचा विघ्नार्थ आहे ना, त्यांनी इतकं छान ते 2 ॲक्टर्स आहेत, म्हणजे इतकं छान ते केलं आहे ना कुंभारचं. तर हस्तर नावाचा जो प्राणी म्हणजे राक्षस आहे आणि त्या राक्षसने पुन्हा एक भूमिका केलेली आहे. स्टोरी आहे इथली कोकणातली स्टोरी आहे आणि रत्नागिरीतली खास करून स्टोरी आहे. तर तिथली स्टोरी यांनी दाखवलेली आहे. ती ॲक्च्युली मी दाखवू शकत नाही आणि अलाउड पण नाही दाखवायला. तुम्हाला इकडेच येऊन बघायचं आहे. कुठे तर परळ पोस्ट गल्ली परळचा विघ्नार्थाच्या इथे.
खूपच मस्त केलेलं आहे त्यांनी. आता मी पुढे या लाईनीला आहे ना बरेच गणपती आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवतो परळच्या गणपती. तर ते करून मग परळच्या राजाकडे जाऊया, मग डायरेक्ट लाल मैदानामध्ये गणपती आहे तिकडे जाऊया. चला तर मग पुढे भेटतो तुम्हाला. ही जी मूर्ती तुम्ही आता बघणार आहे बघा, हे गेटवरती खूप छान सजावट केलेली आहे, कृष्णनगरचा राजा. आणि इथे बाहेर शंकर देवांचं इथे चित्र लावलेलं आहे, खूप सुंदर. आता आपण आतमध्ये जाऊया आणि म्हणजे चला जाऊ आपण आतमध्ये बघूया गणपती बाप्पाची जी सजावट आहे. आगमनाच्या वेळेस तर तुम्ही बघितलंच आहे गणपती, तर आता सजावट कशी केली आहे ते पण पाहूया आपण. चला तर म्हणजे आता दर्शन करून मी कृष्णनगरच्या राजाच्या बाहेर आलो आहे आणि इथे एक स्टोरी करण्यात आलेली आहे. ती कोणती स्टोरी आहे ती तुम्हाला इथे आल्यावरच कळेल. खूप सुंदर स्टोरी आहे, लवकर या आणि 10 दिवसामध्येच बघायला भेटेल ही स्टोरी इकडे. आणि एका पडद्यावरती दाखवण्यात येते आणि मग गणपती दिसतो तुम्हाला. तर अशा प्रकारे इकडे आहे, तर या नक्की. त्या छान बनवलेला आहे. 2 गणपती इथं मी रिकमेंड करेल, एक कृष्णनगरचा राजा आणि त्यानंतर आहे परळचा विघ्नहर्ता. इकडे चलचित्र दाखवण्यात आलेले आहे, तर मस्त आहे, एकदम भारी केलेलं आहे, नक्कीच या बघा. तर म्हणजे आता मी आलो आहे लाल मैदाना इथे आणि या लाल मैदानामध्ये आता खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे, परळचा इच्छापूर्ती. खूपच सुंदर मूर्ती, आपण पाहूया ही मूर्ती आता. आणि मस्त डेकोरेशन केलं बघा, लाइटिंग पण खूप छान केलेली आहे. खूप मोठं असं मैदान आहे. इकडे मी आधी पण आलो आहे एक फूड फेस्टिवलसाठी. आपण आता जाऊया आतमध्ये. ते वर्ष 79 आहे. आणि हे बघा लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा इच्छापूर्ती लाल मैदान. खूप सुंदर मूर्ती आहे. चला आता आतमध्ये जाऊन बघूया ही मूर्ती कशी आहे. मी तर ऐकले बहुत छान मूर्ती आहे, बघूया चला आता. राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. पूरन हो सब काम तेरा,
भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर। जग से हो उपरा, जग से हो उपरात, ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे। मन होवे निष्काम, मनवा मन होवे निष्काम। भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। राम नाम सुख, राम नाम सुख, राम नाम सुखधाम। आता परळ ज्या विभाग आहे परळ इथल्या गणपती जेवढे आहेत ते सर्व माझ्या आता फिरून झालेले आहेत आणि मंडळी आता मी चाललो आता घरी। आता उद्या मी अजून जे एरिया आहे कुठला तो एरिया तुम्हाला मी नक्कीच सांगेल। तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय पूर्ण, आतापर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नाही केले तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती नक्कीच क्लिक करा। आणि हा व्हिडिओ माझ्यासोबत तुम्हाला कसं वाटलं, फिरता म्हणजे सगळे गणपती बघायला कसे वाटले हे मला कमेंट्स करून सांगा। आणि असं लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि इथे येऊ शकलात तर खूप चांगलं आहे। मी रिकमेंड करेल परळचा विघ्नहर्ता आणि जो कृष्णनगरचा आहे त्यांनी जे चलचित्र केले ना खूप सुंदर केलेलं आहे, ते सगळं खास बघण्यासाठी या आणि परळचा महाराजा बघण्यासाठी खास करून या। लालबाग मध्ये गणपती आहेत पण त्यापेक्षा जास्त चांगले परळमध्ये आहेत असं मी म्हणेल। तर या मस्त गणपती आहेत, तर त्यासाठी मी पहिल्यांदा परळ निवडलं दर्शनासाठी। या गणपती दर्शनाची जी सिरीज आहे ती खेतवाडी, कुलाबा फोर्ट आणि आता लालबाग हे सगळे जे मेन मुख्य गणपती मुंबईच्या गणपतीसाठी ओळखले जाणारे जे आहेत लोकेशन्स आहेत तर ते मी कव्हर अप करणार आहे पुढच्या एपिसोड्समध्ये। पुढचा एपिसोड तुम्हाला कोणता बघायचा आहे ते मला कमेंट करून सांगा, नक्कीच मी तो त्यावरती व्हिडिओ बनवेल। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।